नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूरज आमरे बाळासाहेब शिंदे सर यांच्या YouTube प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। शिक्षक मित्रांनो, पुणे विद्यापीठाअंतर्गत सेट परीक्षा ही घेतली जाते आणि ही सेट परीक्षा 26 जुलैला होणार होती, परंतु ती पुढे ढकलण्यात आलेली आहे। कोणती कारणे आहेत, त्याचबरोबर परीक्षेचे स्वरूप कसे असते, परीक्षा कधी होणार आहे, या अनुषंगाने महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे। त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ खूप छोटासा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। पुणे विद्यापीठाअंतर्गत या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी पात्रता परीक्षा होत असते। त्या संदर्भात 7 तारखेला आलेले हे परिपत्रक आहे। महाराष्ट्र शासनाची नोडल एजन्सी तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी महाराष्ट्र आणि गोवा या ठिकाणी ही परीक्षा होत असते। यासाठी सहाय्यक प्राध्यापक ही जे काही पद आहे त्या पदासाठी ही पात्रता परीक्षा असलेली आपल्याला दिसून येते, सेट एक्झाम। आणि ही जी एक्झाम जी आहे ती 26 जुलै 2026 ला होणार होती। 41वी ही परीक्षा होती आणि ही परीक्षा महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांकरिता या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती। 26 जुलैला रविवार आहे। 26 जुलै 2026 रोजी MPSC चा पेपर पण आहे। अशा वेळेस MPSC अंतर्गत सरळ सेवा भरती करिता विविध विषयांकरिता या ठिकाणी परीक्षा आहे आणि त्याच अनुषंगाने दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही एकाच परीक्षेसाठी या ठिकाणी उपस्थित राहता येणार आहे। त्यामुळे काही विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नुकसान होऊ शकतं, हे पहिलं कारण होतं। त्याचबरोबर दुसरे कारण जे आहे ते म्हणजे 7 जुलै ते 25 जुलै 2026 या काळामध्ये आषाढी एकादशीचं आयोजन या ठिकाणी आहे। 26 जुलै रोजी परीक्षा घेतल्यास वाहतुकीची गैरसोय, परीक्षेचं नियोजन आणि त्याचबरोबर परीक्षार्थी जे आहेत ते वेळेत पोहोचतील की नाही या संदर्भात शंका उपस्थित केली होती विद्यार्थ्यांनी आणि त्या संदर्भाचा पत्रव्यवहार विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलेला होता। अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी परीक्षा पुढे घेण्यात यावी या संदर्भात निवेदने दिलेली होती। म्हणून आता पुणे विद्यापीठाने या ठिकाणी काय केले आहे बघा, 26 जुलैला जो होणारा सेट एक्झामचा जो पेपर आहे तो MPSC ची परीक्षा असल्यामुळे आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी हा पेपर पुढे ढकलण्यात आलेला आहे आणि हा पेपर जो आहे तो सर्व विद्यार्थ्यांना देण्यात यावा आणि त्यांना या ठिकाणी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्यांनी संभाव्य तारीख जी आहे ती 6 सप्टेंबर 2026 ही दिलेली आहे। परंतु त्यामध्ये सुद्धा त्यांनी शैक्षणिक गैरसोय आणि अडीअडचणी जर आल्या तर मात्र या ठिकाणी पुढील 15 दिवसामध्ये परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात येईल अशा संदर्भाचे हे परिपत्रक त्यांनी जाहीर केले आहे। म्हणून 6 सप्टेंबरला परीक्षा होईलच किंवा नाही या संदर्भात त्यांचं परिपत्रक येणार आहे आणि पुढच्या 15 दिवसामध्ये साधारणतः परीक्षेचे संपूर्ण या ठिकाणी वेळापत्रक या ठिकाणी जाहीर होणार आहे। अशा पद्धतीने ही अपडेट तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवायची होती। सर्व शिक्षक मित्रांनी या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं आहे। त्याचबरोबर TET परीक्षा असेल, CTET परीक्षा असेल, या पदाची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी गुरुवर्य 1.0 बॅच आणि महागुरु 1.0 बॅच या ठिकाणी जॉईन करायचे आहे। ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे। TET ची परीक्षा जी आहे ती रद्द झालेली होती आणि आता पुढे ती परीक्षा पुन्हा होणार आहे। त्यासाठी पेपर 1 आणि पेपर 2 आणि पेपर 2 या दोन्ही परीक्षेची सर्वसमावेशक तयारी या बॅच मधून होणार आहे। त्याचबरोबर TET महाग्रंथ हे मार्गदर्शक पुस्तक या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी देण्यात येणार आहे। त्याचबरोबर CTET एक्झाम 2026 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही पेपरसाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आपल्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे। आत्ताच TET टेट CTET फॅक्टरीला जॉईन करा आणि द विनर स्टडी सेंटर हे ॲप डाउनलोड करून बॅचच्या माध्यमातून तुम्ही TET आणि CTET या दोन्ही परीक्षांची तयारी करू शकता। अधिक माहितीसाठी तुम्ही ह्या नंबरवर नक्की संपर्क करू शकता आणि बाळासाहेब शिंदे सर यांच्या मार्गदर्शनासह TET परीक्षा, त्याचबरोबर CTET परीक्षा आणि टेट परीक्षेची परिपूर्ण तयारी तुम्ही करू शकता। सेट एक्झामच्या संदर्भात या ठिकाणी अपडेट नक्कीच या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाईल। चॅनलला नक्की फॉलो करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा। धन्यवाद।